आज वर्षाचा पहिला दिवस आहे. पहिल्या काय सांगता राज्यावर आणि देशावर जे विघ्न आलेलं आहे ते विघ्न लवकरात लवकर हरणकर आणि संपूर्ण देशाला आणि महाराष्ट्राच्या राज्याला सुखाच्या प्रवाहात आण. कारण की या राज्यात शेतकरी सुखी नाही. माझ्या शेतकऱ्याला दूर दे आणि तो रोज आत्महत्या करतोय सरकारच्या चुकीच्या धोरणामुळे. सरकारलाही सद्बुद्धी देऊ आणि माझा शेतकरी सुद्धा हा सुखावो. माझ्या राज्यातला तरुण मुलगी आज बेरोजगार म्हणून फिरते आहे, त्यांच्या हाताला काम दे आणि माझं राज्य हे भरभराटीत यावं अशा पद्धतीचे प्रार्थना विघ्नहर्त्यांच्या चरणी या ठिकाणी करायला आलेलो आहोत. राज्यातील सगळ्या जनतेला मी नवीन वर्षाच्या शुभेच्छा देत असताना सिद्धिविनायक गणपती बाप्पा आपल्या सगळ्यांचं दुःख हरण करो अशी मी विघ्नहर्त्या सिद्धिविनायक बाप्पांची त्यांनी प्रार्थना करतो. धन्यवाद. मला त्या चर्चेबद्दल माहिती नाही. यावर्षी लोकसभा विधानसभा निवडणुका होणार आहे. खूप मोठं वर्ष असणार आहे सर्वांसाठी. म्हणून आम्ही सांगितलं की जे विघ्न या देशावर आणि राज्यावर आलं त्या विघ्नातून या देशाला आणि राज्याला मुक्त कर असं मी विघ्नहर्त्यांच्या त्यांनी प्रार्थना केली. सत्य कायद्याचा दुरुपयोग करणारा अधिकारी महाराष्ट्राच्या प्रमुखपदी पोलिसांच्या प्रमुखपदी बसत असेल आणि हे सरकारची चुकी करत असेल ते बरोबर नाही. त्यांच्यावर त्या पद्धतीचा गुन्हा दाखल झालेला आहे. त्यामुळे आता सरकार मायबाप आहे. यांच्या मशीन मध्ये जे कोणी गेले ते स्वच्छ होतात. त्यामुळे आम्ही सगळे लक्ष ठेवून आहोत. योग्य भूमिका आम्ही घेऊ. आमच्याशी कुठली चर्चा नाही आणि त्या पद्धतीची कुठली चर्चा नाही. त्याच्याबद्दल वक्तव्य करणं चुकीचं नाही. इंडिया आघाडीची बैठक होणार आहे. हायकमांड डिसाईड करेल. बरोबर आहे ना. ते आपण पाहिलंय की पहिल्याच कॅबिनेट मध्ये बुलेट ट्रेनचा निर्णय घेण्यात आला. गुजरातने फक्त 25% भरायचे आणि 75% राज्य सरकारने महाराष्ट्र सरकारने भरायचे. राज्य लुटायची परंपरा त्यांनी त्यातून सुरू केली बुलेट ट्रेन पासून. अनेक उद्योग गेले तरी ते खोटे बोलत राहिले. आमच्या काळात नाही मागच्या काळात गेले असे खोटं बोलण्याची परंपरा त्यांनी जोपासलेली आहे. आता पांडुपी जे आमच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यात होतं ते पण आता गुजरातमध्ये चाललं. त्याचे मुख्यमंत्री खोटे बोलतात आहेत. राज्याचे उपमुख्यमंत्री खोटे बोलतात की जाऊ देणार नाही. त्यांच्या हातात काही नाही. दिल्लीच्या यांच्या हाताने जे सांगितलं ते यांना करावं लागतं. त्यांना खुर्चीच्या खाली उतरावं लागतं. त्यामुळे राज्याच्या जनतेवर राज्याच्या सरकारवरच आता विश्वास राहिला नाही. महाराष्ट्र लुटून देण्याची परंपरा या पद्धतीच्या दडबदरी सरकार हे महाराष्ट्रात कधी नव्हे या पद्धतीचे सरकार महाराष्ट्रात आलेलं आहे. आणि या सरकारचा परिणाम आहे की महाराष्ट्र बर्बाद व्हायला निघालेला आहे. न्याय यात्रा सुरू होती आहे. त्या न्याय यात्रेसाठीची मीटिंग आहे आणि या देशावर सातत्याने केंद्र सरकार जो अन्याय प्रत्येक व्यवस्थेवर करते आहे त्या व्यवस्थेच्या विरोधात राहुल गांधींची मणिपूर ते मुंबई
जी न्याय यात्रा सुरू होणार आहे त्या यात्रेची ही मीटिंग आहे. मणिपूरहून मुंबईत येणार त्यामुळे त्याचा रूट आपल्याला येईल.